हा पूल बघा, हा पूर्ण बल्ब त्याचा स्नोमध्ये. आणि आता एंट्री करून दाखवतो मी तुम्हाला की स्टारबक्स किती छान आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर आता दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी उठलो आहे, बराच उशिरा उठलो कारण की रात्री उशीर झाला होता. तर आता 1 वाजला आहे आणि आम्ही चाललो आता ब्रंचलो. म्हणजे जाम थंडी आहे, रॉचेस्टरमध्ये मजा येते. गाडी मी सुरू करून ठेवली आहे. त्याच्यानंतर आता बस गाडीमध्ये बसून आम्ही ठरवलं पहिले स्टारबक्सला जाऊन कॉफी घ्यायची. आणि कॉफी पिल्यानंतर मृणालनी एक पिटा चिक नावाचं रेस्टॉरंट बघितलं आहे ब्रंचसाठी. तिथं आम्ही जाऊन ब्रेकफास्ट करणार आहे. कसं वाटतंय मृणाल सकाळी सकाळी एकदम? 1 वाजला आहे आणि सकाळी सकाळी काय. तर चला आता आम्ही निघतोय. होठ सगळे फाटले आहे तर मी वॅसलिन वगैरे लावलं आहे आणि बस आता निघतोय आम्ही आणि सुरुवात करतोय आजच्या दिवसाला, आजच्या प्रवासाला. तर चला बघूया आपण आज काय करतोय दिवसभरामध्ये. आता आम्ही पोहोचलोय स्टारबक्सला आणि हे खूप युनिक स्टारबक्स आहे. तुम्हाला दिसेलच 2 मिनिटामध्ये मी युनिक का म्हणतोय. कारण की एक छोट्याशा घरामध्ये त्यांनी स्टारबक्स बांधलं आहे. तर आता पार्क केल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. इकडे उजवीकडे आहे ते स्टारबक्स आपल्या. तर मी बस आता गाडी पार्क करतो इथं पटकन आणि आपण मग जाऊ त्या स्टारबक्सला. तर आता गाडी पार्क झाली आहे आणि आम्ही पोहोचलो आहे स्टारबक्सला. पूर्ण समोर उभी आपल्या. तर बघा हे स्टारबक्स असं पूर्ण छोटंसं घर आहे. ॲक्च्युली खूप मोठं घर आहे, छोटंसं नाही आहे. आणि आता एंट्री करून दाखवतो मी तुम्हाला की स्टारबक्स किती छान आहे. आता किती मस्त स्टारबक्स आहे. गुड मॉर्निंग. एकदम बेस्ट त्यांनी जागा म्हणून. तर आता आम्ही पोहोचलो आहे. ऑर्डर दिली आम्ही, तिकडे वाट पाहतो आहे आम्ही आमच्या ऑर्डरची. आणि इथं छान बसायला जागा आहे, मी तुम्हाला दाखवतो आता. खूपच अमेझिंग स्टारबक्स आहे हे. आणि हे आहे विक्टर न्यूयॉर्कमध्ये, म्हणजेच रॉचेस्टरच्या जवळ. तर आता मी माझी कुकी घेतली आहे आणि आम्ही निघतो आहे स्टारबक्समधून. म्हणून आम्ही तिची कॉफी घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. दाखव म्हणून तुझी कॉफी. कॉफी काय, स्टारबक्सचा कप आहे फक्त तो. चलो आता खूप बर्फ पडलेला आहे इथं. तर आम्ही चाललो आहे आता परत ब्रेकफास्टसाठी. त्यातून आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे नायग्रा फॉल्सला. आणि डाव्या साईडला ती पूर्ण नायग्राची नदी आहे. आणि मृणाल तेच म्हणते की पूर्ण फ्रोझन दिसते ती, कारण की ती पूर्ण फ्रोझन आहे. सगळं बर्फ आहे वर थरावर जमलेला. आय डोंट नो की कॅमेरा किती जस्टिस करू शकते ते दाखवण्यामध्ये. पण नायग्रा फॉल्सच्या तिथं पोहोचल्यानंतर तो फॉलचा मी नक्की दाखवतो तुम्हाला की किती बर्फ आहे. तर बघूया आपण आता थोड्या वेळात. तर आता आम्ही पोहोचलो आहे नायग्रा फॉल्सला आणि प्रचंड थंडी आहे. एकदमच थंडी वाजते. इथं खूप बर्फ आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकता मागे. आम्ही गाडी तिकडे मागे पार्क केली आहे आणि आता हा एंट्रन्स आहे नायग्रा फॉलच्या. आम्ही तुम्हाला दाखवतो. हा एंट्रन्स आहे नायग्रा फॉल्स स्टेट पार्कचा. आम्ही तिकडे चाललो आहे. मृणाल पुढे चालली आहे ऑलरेडी. मी यायच्या आधी एकदा फक्त स्नोमध्ये नायग्रा फॉल्स बघितलं आहे. बट जेवढा स्नो आता आहे तेवढा नाही बघितला आहे. मृणालला पण प्रचंड थंडी वाजते आणि बिलकुल आम्ही प्लॅन करून नाही आलो, प्रिपेअर्ड होऊन नाही आलो आहे. तर तिने तिचा स्कार्फ वगैरे विसरली आहे. तर बस चाललो आहे आता आपण नायग्रा फॉल्सकडे. पुढे आहे नायग्रा फॉल्स अजून थोडं. तर आता बस तिकडे पोहोचलो की मी तुम्हाला दाखवतो सगळं कसं आहे नायग्रा फॉल्स. पण फार या ट्रिपमध्ये तर फार मजा आली कारण की काहीच प्लॅन नव्हतं. आम्ही सगळं इम्प्रॉम्प्टू केलं आहे. मी हे जे पण पूर्ण नायग्रा फॉल्सचा पण प्लॅन,
न्यूयॉर्क सिटीचा पण प्लॅन. फक्त मृणालला एवढं माहिती होतं की रॉचेस्टर चाललो आहे, बाकी काहीच माहिती नव्हतं. आणि मृणालला आता प्रचंड थंडी वाजत होती आणि ती तिचं स्कार्फ वगैरे विसरली आहे. आता त्या साईडनी पूर्ण नायग्रा नदी वाहते आहे आणि इकडे हे नायग्राची सिनिक ट्रॉली वगैरे त्याचं हे तिकीट रिझर्वेशन वगैरे मिळते. आणि ही आता त्यांनी नवीन बिल्डिंग बांधली आहे इथं काचेची, जिथं तुम्ही सगळे तिकीट्स वगैरे विकत घेऊ शकता. प्रचंड थंडी आहे आज. तरी मी चेक करून सांगतो आणि लेफ्ट किंवा राईट साईडला टाकतो की किती डिग्री सेल्सिअस आहे. मोस्ट प्रोबॅबली हे -10च्या खालीच असणार आहे आणि फील्स लाईक -15 वगैरे असेल. किती आहे म्हणून तू बघितलं का? एकदा चेक करून घेशील. आता आम्ही वॉक करत चाललो आहे खाली नायग्रा फॉल्सकडे. बघूया. तर मी इथूनच गेलो तर माझ्या जॅकेटला असं वर आहे बंद करायचं चेहरा झाकण्यासाठी. आणि मला एक्स्ट्रा कॅप पण आहे या कॅपच्या सोबत. तर मृणालला आता भंडारा दिला आहे आणि मी हे घालून घेतलं आहे असं चेहरा झाकण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो आता बॅक व्ह्यू. नायग्रा फॉल्सच्या जवळ आम्ही आता पोहोचण्यात आहे. प्रचंड थंडी आहे आणि एकदम नायग्रा फॉल्स एकदम गारठलेला नाही आहे, बट पूर्ण स्नो नाही आहे. कॅनडाच्या साईडनी भरपूर स्नो दिसतो आहे ना. हां, या साईडनं पण एकदम म्हणजे आहे स्नो तर आहेच, खूप आहे. चांगलीच थंडी आहे. लोक गाणे म्हणत चालले आहे, प्रवास करताय. ते लोक खूप मजा करतात, कुठलाही सीझन असो, एवढं नक्की आहे. कसं वाटतंय मृणाल थंडीमध्ये? एकदम थंड वाटतंय खूपच. मी म्हटलं होतं तुला स्कार्फ घे, कारण आम्ही फक्त ब्रेकफास्ट करायसाठी बाहेर निघालो होतो. का नायग्राचा काही प्लॅनच नव्हता. ठीक आहे, मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो पूर्ण नायग्रा फॉल्सच्या नदीचा. तर बघा इकडनं नदी सुरू होते नायग्रा फॉल्सची पूर्ण. एकदम बर्फ आहे आता सध्या सगळीकडे, बघू शकता. आणि ते पाणी उडते त्याच्यामुळे अजून थंडी वाजते. हां, एक चांगलं आहे की गर्दी नाही आहे. बाकी इतर टाईम तुम्ही याच्यामध्ये आले समरमध्ये वगैरे की तेव्हा नायग्राला खूप गर्दी असते, कारण की दोन्ही साईडचे टुरिस्ट लोक जे आहेत ते येतात इथं. इकडे US साईडचे पण असतात आणि त्या साईडने तुमचे कॅनडाचे पण असतात. तर आता इथल्या पोल्सवर बघा सगळा बर्फ जमा झालेला आहे असा, तुम्ही बघू शकता. एकदम थंड आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण नायग्राचा व्ह्यू दाखवणार आहे. तर बघा हे खाली सगळे झाडं झुडपांवर कसा बर्फ आणि थर जमा झाला आहे. आणि पुढे ते नायग्राचं पूर्ण धबधबा जो आहे तो आहे. मी त्या साईडने पण तुम्हाला दाखवतो. आम्ही तर प्रॉपर शूज पण घालून नाही आलो आहे, नॉर्मल वॉकिंगचे शूज घालून आलो आहे, स्नो शूज वगैरे नाही घातले. चला आता मी तुम्हाला दाखवतो नायग्रा फॉल्स पुढून. लोक अजून इथं भरपूर फोटोज वगैरे काढत आहे. बघा हा फॉल्स पडतो आहे असा. त्या साईडला कॅनडा आहे. थोडं समोर जाऊन दाखवतो. उन्हाळ थंडी इकडे बघा पूर्ण हे सगळे झाडांवर स्नो वगैरे जमा झालं आहे. आणि इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. मागच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझ्या की तेव्हाही कन्स्ट्रक्शन सुरू होतं, ते अजूनही सुरू आहे. त्यामुळे इकडचा पूर्ण एरिया बंद केलेला आहे. पण मी तरी तुम्हाला चांगला व्ह्यू द्यायचा प्रयत्न करीन. तर बघा हे झूम करून दाखवतो मी तुम्हाला. एकदम जबरदस्त थंड आहे आणि नायग्रा फॉल्स असा दिसतोय पूर्ण आता.
हा पूल बघा, हा पूर्ण बल्ब त्याचा स्नोमध्ये हे झालं आहे. आणि आता बोलता येत नाही कारण की खूप थंडी वाजते. तर बस मी आता हातात पकडून वॉक करून दाखवतो पूर्ण. मृणालला दाखवतो. मृणाल एकदम असं वाटतंय की बर्फाच्या ह्याच्यात एकदम बर्फ रहिवासी झाली आहे. कसं वाटतंय मृणाल नायग्रा बघून? थंड मस्त वाटतं, म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये बघू शकतो, मजा येते. आता आम्ही चाललोय वर. इथं हे पोल्स आहे, पूर्ण त्या पोल्सवर बर्फ जमा झाला आहे. बस आता एकदम दिसत असेल माझी स्किन पूर्ण लाल झाली आहे. आणि मृणाल पण आहे इथं बाजूला आपल्या. थंड वाटतंय तिला फार. आम्ही वॉक करत चाललो आहे. तर मी तुम्हाला परत दाखवतो जी वॉक आहे ती आपली कशी आहे. लेन्सवर थोडा स्नो बसला आहे त्याच्यामुळे मे बी ब्लर दिसत असलो पाहिजे तुम्हाला. बट एकंदरीत नायग्रा फॉल्स असा दिसतो थंडीमध्ये. थंडीमध्ये येऊ नका, जस्ट फक्त बघायसाठी या जर तुम्ही जवळपास राहता येतं. बट स्पेसिफिकली नायग्रा फॉल्स जर बघायसाठी येत आहे तर त्याची मजा आहे समरमध्येच, कारण की तेव्हा तुम्हाला मेड ऑफ द मिस्ट वगैरे बोट सगळं त्यांनी ट्रॅव्हल करता येते, आतमध्ये पाण्यामध्ये जाता येते. आणि केव्ह ऑफ द विंड्स पण छान आहे. आता चालू असतं का? केव्ह ऑफ द विंड्स आता नसते सुरू. केव्ह ऑफ द विंड्स होतं सुरू डिसेंबर 21 पर्यंत, पण आता खूप तू बघितलं की किती स्नो आहे, थंडी आहे, त्याच्यामुळे ते बंद केलं आहे. चला आता वापस जाऊ आपण गाडीमध्ये. तर असा होता नायग्रा फॉल्स. आता आम्ही चाललो आहे परत. खूप थंडी आहे. तर जसं मी बोललो त्या बोर्डबद्दल, मेड ऑफ द मिस्टबद्दल, तर तुम्ही इथनं त्याचे तिकीट्स काढू शकता, पण आता ते बंद आहे समोरपर्यंत. तर बस आता आम्ही वॉक करत परत जाणार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं वॉक पुढे करून दाखवून देतो. अजून काही बघण्यासारखं असेल तर इकडे जायचं. आणि त्या साईडला पलीकडे कॅनडा आहे. आता आम्ही चाललो आहे गाडीकडे आपल्या वॉक करत. येस. तर इकडनं जाता येईल. नाही, इकडनं बंद राहील का रस्ता? खाली जाता येईल. इकडनंच वापस जावं लागेल. इथून आलो तिथून. जाम थंडी आहे. पण मजेशीर आहे एकदम. नायग्रा फॉल्स म्हटलं तुम्हाला सगळ्यांना एकदा स्नोमध्ये दाखवून देतो. आणि एवढा दूर आलो आहे आम्ही परत डॅलसवरनं. आणि नायग्रा फॉल्सला जर नाही आलो इथल्या इथं स्नोच्या टाईमला आणि तुम्हाला नाही दाखवलं तर काय दाखवलं. रोज आता आम्ही जाऊ पार्कच्या बाहेर आणि मग भेटूया आपण डायरेक्टली गाडीमध्ये बसल्यानंतर. तर चला आता बाय बाय. तर परत आम्ही आता गाडीमध्ये आलो आहे आणि सगळ्यात पहिले गाडीचं टेम्परेचर हाय केलं आहे. सगळे सीट्स हीटवर लावले आहे. त्याच्यानंतर स्टेअरिंग व्हील हीटेड केलं आहे. मृणालचे सीट्स पण हीटवर लावले आहे. सगळं हा टेम्परेचर एकदम गरम केलं आहे. आता गाडीचे सीट्स आणि स्टेअरिंग व्हील गरम होते आहे. तर बस आता आम्ही थोडंसं गरम होऊन जातो. कसं वाटतंय मृणाल एकदम थंडीतून परत वापस आल्यानंतर? आता बरं वाटतंय. बरं वाटतं. इकडे बघ हिटरमध्ये. इथंच कुठेतरी डिनर करू. वा काय गरम झाली आहे गाडी. आणि स्टेअरिंग व्हील गरम झाला आहे, तो हट्ट म्हणून याच्यावर. खूप थंडी आहे. आणि नायग्रा फॉल्स एकदम जसं भरपूर लोक रील्समध्ये टाकताय बर्फाळ झालं आहे तसंच बर्फाळ झालेलं आहे. जर तुम्ही येणार असणार विंटरमध्ये नायग्रा फॉल्स बघण्यासाठी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत, तर सगळे कपडे घेऊन या व्यवस्थित. थर्मल्स घालून या, वर कपडे घाला, जॅकेट्स, हुडीज,
या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँड ग्लोव्ज, कानटोपी आणि मफलर किंवा ब्युला म्हणजे तोंड झाकण्यासाठी सगळं घेऊन या. आणि बस आता आम्ही निघतोय. आता इथून डिनर करू आम्ही. मोस्टली जे इंडियन रेस्टॉरंट्स फेमस आहे जायका म्हणून आणि हंडे म्हणून ते या टाईमला बंद असतात. स्नोमध्ये ते लोक उघडं नाही ठेवत. तर आता आम्ही दुसरं एखादं रेस्टॉरंट शोधू आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनर करू किंवा आम्ही परत रॉचेस्टरला चाललो जाऊ आणि तिथं भरपूर रेस्टॉरंट्स मला माहीत आहे. तर तिथं जेवण वगैरे करू शकतो, आम्ही डिनर करू शकतो. तर चला मग आता पुढे जो पण प्लॅन होईल तो मी तुम्हाला दाखवतो. आणि आत्तासाठी बाय बाय. मृणाल बघते कुठलं रेस्टॉरंट आहे चांगलं आणि म्हणते बाय बाय. तर चला. तर अशा प्रकारे दर्शन झालं आहे आमचं. दर्शन करून झालं. आता मृणालला मस्त पेढा मिळाला आहे तिथं. ती पेढा एन्जॉय करते आहे. आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी. नमस्ते कॅश अँड कॅरी राईट मृणाल. बाय बाय हिंदू टेम्पल ऑफ रॉचेस्टर. आता आम्ही चाललो आहे नमस्ते कॅश अँड कॅरीला डिनर करायला. तर चला आता आपण निघूया. तर आता आम्ही आलो आहे डिनरला नमस्ते इंडियन ग्रोसरीमध्ये. मी इंडियन ग्रोसरी घ्यायला यायचो आणि इथं रेस्टॉरंट पण आहे त्यांचं आतमध्ये. तर आता आम्ही तिथे जेवणार आहे. तर आज सॅटर्डे असल्यामुळे इथे बुफे आहे. तर आता आम्ही सगळंच बुफेमधून घेतलं आहे. पनीरची भाजी, भटुरा आहे, पावभाजी आहे, त्याच्यानंतर छोले आहे, राईस आहे, पाणीपुरी पण घेतलं आहे मुलांनी. सगळ्या चटणी आणि लोणच्याचा माझा खराबा करून टाकला त्यांनी मिक्स करून सगळ्या. त्याच्यानंतर ही बटाटा आणि वांगाची भाजी आहे. इथे तिची प्लेट घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडे दिले तंदुरी नान, बटर नान. तर आता आम्ही जेवतो आहे. चला. तर हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो आहे आणि त्यानंतर आता पुढच्या दिवसाचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट जे करसाल त्याच्या साठी मी रिस्पॉन्स जरूर करेल.